आजची रीडिंग आपण मराठीत करणार आहोत। कदाचित 1 वर्षानंतर मी पुन्हा रीडिंग करायला चालू केलेली आहे। नोव्हेंबर महिन्यासाठी आपण ही रीडिंग करणार आहोत। नोव्हेंबर महिना 11/11चा पोर्टल आहे। तर 11/11च्या पोर्टलमध्ये काय काय असणार आहे त्याबाबत आपण बघू। रिलेशनशिप, फायनान्स कसे असणार आहेत तुमचे, हा सर्वांबाबत मी रीडिंग देते। जर कोणाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल तर त्यांनी मी कमेंटमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर सेंड करून ठेवते, मेन्शन करून ठेवते। तर त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता। तर कसा जाणार आहे आपण सर्वात अगोदर आपण फायनान्स बघूया। फायनान्स जे आहेत किंग ऑफ सोर्ड आलेला आहे। खूप जणांचा फायनान्स मला खूप चांगला दिसतोय। आपल्याला इथे 2 कार्ड आलेले आहेत। एक आलेले आहे 1 कप मध्ये आपल्याला 3 कप जे आहेत ते 3 कप आपल्याला पडलेले दिसतात। मीन्स जे नवीन, जे तुम्ही कुठलेही नवीन जुने जॉब असतील किंवा जुन्या जॉबमध्ये टॉक्सिक जॉब असेल तुमचा, तो जॉब तुमच्याकडून सुटू शकतो। म्हणून त्या कारणामुळे तुम्ही थोडे अपसेट होऊ शकता। पण त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत, तुमच्याकडे अबंडन्स वाले येणार आहेत। त्यात तुम्ही खूप सारी ग्रोथ करणार आहे, अनलिमिटेड ग्रोथ करणार आहेत। जसं की किंग ऑफ पेंटिकल्स ह्यामध्ये असं दाखवलं जातं की जी आणि तुम्ही तेच न्यू ऑपॉर्च्युनिटी इथे जे दाखवलेले आहेत 3 कप जे पडलेले आहेत, हे 3 कप, तर हे ते 3 कप आहेत तिथे सेलिब्रेशन दाखवतात। मीन्स जी तुमची ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडून गेलेली आहे ती नवीन वे मध्ये तुम्ही नवीन ह्याने ती नवीन दुसरीकडे ट्रान्सफर होते नवीन ह्याने, आणि तिथे तुम्ही सेलिब्रेशन करताय। मीन्स तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी करिअरमध्ये एक चांगला आणि सक्सेसफुल ग्रोथ करताय आणि त्यामुळे तुमचे फायनान्स त्या दिशेने खूप चांगले जाणार आहे। फुल जो कप आहे तो भरलेला आहे, म्हणजे तुमच्याकडं खूप सारे पैसे अबंडन्स येणार आहे। आणि तुम्ही जे काम करताय ते किंग ऑफ सॉर्ड आहे। मीन्स जे लॉजिकल माइंड वापरा, त्याच्यामध्ये लॉजिकल हुशारीने चतुरीने ते काम कसं काढता येईल तुम्हाला, तुम्ही हे बघा। त्या सर्व गोष्टीने तुमचे जे फायनान्सेस आहेत त्यात तुम्ही व्यवस्थित करू शकता। त्यानंतर मग तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करत चला। जे पण वस्तू तुमच्याकडे आहेत त्याबाबत तुम्ही ग्रॅटिट्यूड असले पाहिजे। तुम्ही युनिव्हर्सला ते ग्रॅटिट्यूड पे केलं पाहिजे। घर, फॅमिली, तुमचा जो श्वास चालतोय तो, इवन ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही डेली झोपायच्या अगोदर ग्रॅटिट्यूड पे करा।